देवापुरता दिवा असतो तो त्याला कागद लावून गॅस पेटवण्याचा प्रयत्न करत होते कारण त्यांना भूक लागली होती आणि काहीच हो. घरात नव्हतं आणि शेजारीकडून काय आणणार आणि जेव्हा मी ते पाहिलं त्यावेळेस मी खूप म्हणजे की आई असताना आपण घरात मुलांना खायला बनवायलाही उठू शकत नाही तर आपले जीवन काय म्हणजे किती बेकार जीवन आहे आणि मग तेव्हा त्या काहीतरी मॅगी वगैरे युट्यूबवर बघून पण ते एकतरीच होतं की त्यांच्या जीवावर बेतू शकत होतं त्यावेळेस मी केला असं नाही की मी मेडिसिन पण सुरू केली होती डॉक्टरने अर्धा गोळी सुरू केली होती मायग्रेनची पण नंतर माझी तर गोळी चालू होती पण चहाचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे त्याचा काहीच असर होत नव्हता नंतर दिवसाला 4 गोळ्या झाल्या सुरू आणि त्याचाही फरक नव्हता पडत कारण आठवड्यातून 3-4 दिवस तर मी ह्याच हे कंडिशन सगळं मध्ये किती असायचे. वर्ष चालू होतं मॅडम? हे सगळं किती वर्ष चालू होतं? म्हणजे जवळ-जवळ मी 12 वर्ष तर ह्या प्रॉब्लेम मध्ये होती. घरातली म्हणजे त्यांना सवय झाली. कुठं मी बाहेर जायला तयार नसायची. प्रकाश, आवाज मला अजिबात आवडायचा नाही. कुठून जर एक दिवस जर जाऊन आले, की म्हणजे 3 दिवस असायचं. जर बाहेरून आले, की घरामध्ये सगळी शांतता, टीव्ही बंद, सगळं बंद. कारण आवाज नाही चालायचा. मी खूप म्हणजे इतक्या वेदना व्हायच्या मायग्रेनच्या, की हातामध्ये दगडी घेऊन मारा. कुणाशी घरामध्ये छोटा सुद्धा आवाज मला चालायचा नाही. आणि आता कुठं जर वातावरण काही कसं आहे? आता वातावरण कसं? मॅडम थँक यू मला ह्या कमिटीला, सगळ्या सीनियर पोस्टला, की माझं आणि माझ्या फॅमिलीचं अगदी हॅपी वातावरण झालं आहे. कारण आता मी सर्व एन्जॉय करते. कार्यक्रम वगैरे कुठं बाहेर जायचं असेल तरी. आणि माझं तर लाईफ चेंज झालं. मी माझा हेल्दी ब्रेकफास्ट किंवा इंजिन स्टार्ट केल्यानंतर मी तर हेल्दी झाली. मेडिसिन माझे पूर्ण बंद आहेत मॅडम. म्हणजे हो. अनुवंशिक असा संधिवात होता, की जो मला चालता यायचं नाही, जेवताना असं प्लेट मला पूर्ण ठेवायचं. कारण हा जॉइंट मला खालून वर येत नव्हता. तो कधी गेला कळलाच नाही. म्हणजे आली होती वेट लॉससाठी पण मायग्रेन, ॲसिडिटी, संधिवात सर्व गेलं आणि त्याच्यामुळे खरी माझी फॅमिली हेल्थ म्हणजे हे हॅपी झाली. कारण मी खुश आहे, तर मी घरामध्ये सर्वच खुश ना, सगळ्यांना मुलांना वेळच्या वेळेला सगळं घरातल्यांना आता सगळं सगळेच वातावरण छान आहे. खूप छान आहे. मी हेल्दी हे लाईफस्टाईल माझ्या घरातल्यांना पण स्टार्ट केली. मुलींना पहिलं स्टार्ट केलं. मुलीचं पण छोटीचं हेल्थ सारखी बिघडायची, आजारी असायची. दवाखान्यामध्ये सारखं न्यावं लागायचं. स्कूलमध्ये एकाच गोष्टीसाठी बोलायचं, की "ती डबा खात नाही, खा" म्हटलं की रडते. मग आता ती छान सगळ्या भाज्या वगैरे आता म्हणते, "रेसिपी चेंज केली आहेस का तू?" तर हे काही नाही, तिला खाण्याची आवड निर्माण झाली. सगळ्या भाज्या, सॅलड वगैरे ते खात आहे. मोठ्या मुलीचा पिरियडचा त्रास होता 13 वर्षातच. तिला इंजेक्शन स्टार्ट करायला सांगितली होती. पण आई म्हणून मला ते एक्सेप्ट नव्हतं, की इतक्या लहानपणी मी नाही कोणतं इंजेक्शन, मेडिसिन सुरू करणार. पण आपलं चिल्ड्रन न्यूट्रिशन स्टार्ट केलं तर एका महिन्यानंतर आता तिला लगेच म्हणजे PCODचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे ती पण खुश आहे. मिस्टरांनी पण आमचा ह्या तिघींचा म्हणजे आई म्हणून मी पहिल्यांदा माझ्या मुलीसाठी चांगलं द्यायला लागल्यानंतर त्या आम्ही येस. तिघी खुश पाहून मिस्टरांनी पण येस. स्टार्ट केलं थैंक यू, हेल्दी थैंक यू मैडम। देखो मैडम इतने खुश है उनको क्या बताऊँ।